बरेचशाच लोकांना माहिती असेल की आता सध्या ते इंस्टाग्राम अकाउंट आहे ते बरेचशाच लोकांचे ते हॅक होत आहेत आणि इंस्टाग्राम जर तुमचा हॅक होण्यापासून वाचवायचे असतील तर सगळ्यात पहिले सांगतो हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला अशा 5 मी सेटिंग्स आले ह्या जर तुम्ही सेटिंग तुमच्या इंस्टाग्राम मध्ये जर केल्या तर मी एक खात्री देऊन सांगतो की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे कितीही मोठा हॅकर असेल तर तो हॅक करू शकत नाही, कारण की आता सध्या ते इंस्टाग्राम अकाउंट ते बरेचशाच लोकांचे ते हॅक होत आहेत आणि हॅक होण्याचं मेन कारण कसं असतं की इंस्टाग्रामचे तुम्ही त्या सेटिंग केलेलंच नसतात याच्यामुळे इंस्टाग्राम अकाउंट तुमचं हॅक होऊ शकतं. अकाउंट एकदा जे की हॅक झालं तर तुम्ही त्याचा ऍक्सेस नसतो तुमच्याकडे, म्हणजे की तुम्ही ते लॉग इनच करू शकता. तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते गेलंच एक प्रकारचं. अशा पद्धतीने जर तुमचं जर इंस्टाग्राम अकाउंट हॅक होण्यापासून जर वाचवायचं असेल, कसं बरेचशाच लोकांचे जे काही आहेत फॉलोअर्स जास्त असतात, बरेचशाच लोकांचे जे काही नवीन असतात त्यांना माहित नसतं त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊन त्याचा चुकीचा वापर सुद्धा आहे ते होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा. 5 ज्या सेटिंग्स सांगतो या सेटिंग्स आहेत त्या तुम्ही कन्फर्म मी सांगू शकतो तुम्हाला ह्या 2024 मध्ये ते केल्याच पाहिजेत. कोणत्या सेटिंग्स आहेत सगळं काय डिटेल्समध्ये आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय. तुम्हाला मी अशा 5 सेटिंग्स आहेत त्या कंपल्सरी प्रत्येकाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये त्या केल्याच पाहिजेत. लेडीज जर असाल तर मी पहिलीच गोष्ट सांगतो ह्या सेटिंग्स आहेत आता लगेच आहे ते तुम्ही करून घ्या. कोणत्या सेटिंग्स आहेत सगळं काय तुम्हाला मी डिटेल्समध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते पण एकदम मराठीमध्ये. ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असेल ते ओपन करून घ्यायचं. जसं की आता इंस्टाग्राम असेल ते मी इथून ओपन केलं. ओपन केल्यानंतर ते प्रोफाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला वर 3 लाईन्स दिसतील. ओके, या 3 लाईन्सवर क्लिक करायचं. त्याच्या आधी मी इंटरनेट असेल ते सगळ्यात पहिले तर ऑन करून घेतो. ओके, इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत बघू शकता. इथून तुम्हाला 3 लाईन्स असतात वर, त्या 3 लाईन्स तुम्हाला इथे दिसतील बघू शकता. आता मी दाखवतो इथे 3 लाईन्स आहेत. ओके, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं लोडिंग येणार आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन भेटतो अकाउंट सेंटर. पहिली तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे हे हॅक आहे का नाही हे सगळ्यात पहिले तर माहिती करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कसं असतं की एखाद्या व्यक्तीने त्याच्या डिव्हाइसमध्ये लॉग इन केलेलं असतं आणि हे तुम्हाला माहिती नसतं, तो व्यक्ती तुमचे फोटोज असतील व्हिडिओज असतील किंवा तुम्ही कोणाला फॉलो केलं आहे कोणाची स्टोरी पाहताय ह्या सगळ्या गोष्टीवर तो लक्ष ठेवून सुद्धा असू शकतो. याच्यासाठी सगळ्यात पहिले तर ते चेक करायचं आहे. म्हणजे नॉर्मली गोष्ट आहे, कारण की तुम्हाला हे चेक करणंच गरजेचं आहे आणि नंतर या सेटिंगसाठी तुम्हाला करायचे आहेत. सगळ्यात पहिले तर अकाउंट सेंटरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली अकाउंट सेंटरचा अशा पद्धतीने इंटरफेस येईल. सेंटरवर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे पासवर्ड आणि सिक्युरिटीचा ऑप्शन भेटेल. अकाउंट स्टेटसमध्ये खाली बघू शकता इथे अकाउंट स्टेटस लिहिलं आहे आणि इथेच बघू शकता पासवर्ड अँड सिक्युरिटी. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता सिक्युरिटी चेकचा एक तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो. त्याच्या खालीच बघू शकता इथे हा जी की लॉगिंगचा एक ऑप्शन भेटतो. याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे अकाउंट्स अशा पद्धतीने ओपन होणार आहेत. यातील तुमचं अकाउंट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. जसं की रँडमली आता हे बघू शकता हे माझं जे की अकाउंट आहे हे सगळे माझेच आहेत, पण हे माझं अकाउंट आहे ते मी इथून सिलेक्ट केलं. ओके, सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला लगेच समजून जाईल तुमचं डिव्हाइसचं नाव येईल आणि जर समजा इथे तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणतेही डिव्हाइस जर इथे लॉगिंग जर असेल, इथे बघू शकता रँडमली जे की माझं हे डिव्हाइस आहे बघू शकता अशा पद्धतीनं जर इथे दुसरं कोणतेही डिव्हाइस जर इथे लॉगिंग असेल तर काय करायचं आहे, जसं की समजा तुमचं हे डिव्हाइस हे मला माहीत झालं हे माझं डिव्हाइस आहे, पण इथे दुसरं कोणतंही असेल तर समजायचं की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते कोणीतरी लॉग इन केलं म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते हॅक झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ते कसं काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगतो आता इथून पुढे. ओके, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण की इथे तुम्हाला आता समजलं तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक आहे, पण त्याला लॉग आउट कसं करायचं हे सगळ्यात पहिले सांगतो. याच्यासाठी सगळ्यात पहिले तर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, पूर्ण इथून बॅक यायचं आहे. ओके, इथे बॅक यायचा. त्यानंतर येथे तुम्हाला बघू शकता पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये चेंज पासवर्डचा ऑप्शन भेटेल. एकदा तुम्ही चेंज पासवर्डवर क्लिक करायचा आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. याच्यानंतर तो व्यक्ती तो ऑटोमॅटिक आहे तो लॉग आउट होणार आहे आणि त्यानंतर त्याला पासवर्ड भले माहीत जरी असेल आणि त्यांनी जरी पासवर्ड टाकला तरी सुद्धा तो लॉग इन करू शकत नाही, कारण की तुम्ही पासवर्ड आहे तो चेंज केलेला असणार आहे. जो जुना पासवर्ड असेल तो तुम्हाला सगळ्यात पहिले चेंज करायचा आहे. जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कोणी लॉग इन केलं असेल तर लगेच तुम्हाला याचा पासवर्ड असेल तो चेंज करून घ्यायचा, पासवर्ड बदलायचा आहे. ओके, ही पहिली गोष्ट तर तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. दुसरी गोष्ट काय करायची आता सेटिंग्स कोणत्या करायच्या आहेत. ओके, याच्यासाठी तुम्हाला अकाउंट सेंटरमध्येच जायचं आहे. या अकाउंट सेंटरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर अशामध्ये इंटरफेस येईल. त्यानंतर पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. तेव्हा गेल्यानंतर येथे तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा ऑप्शन भेटत आहे 2 नंबरचा बघू शकता चेंज पासवर्डच्या खाली. ओके, ह्या तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे ते क्लिक करून घ्यायचं.
त्यानंतर येथे बघू शकता जी की तुम्हाला इथे अशा पद्धतीचा नंबर येईल व्हॉट्सअपचा. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपचा तुमचा नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तेव्हा कोड येतो आणि कोडने तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जर तुम्ही केलं एकदाही व्हेरीफाय केलं त्यानंतर काय होणार आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जसं की तुम्ही त्यानंतर तुमचं जी की कोणी व्हॉट्सअप लॉग इन करायचा प्रयत्न केला, कितीही मोठा हॅकर असेल, जोपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपला जो की एक कोड येतो तोपर्यंत तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला तो कोड सांगत नाही, तोपर्यंत तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असेल तो व्यक्ती लॉग इन करू शकत नाही. याच्यामुळे मी तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जी काय आहे हे तुम्हाला ऑन करून ठेवणे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. याने की जोपर्यंत तुमचा कोड जो की व्हॉट्सअपला तुम्हाला कोड येणार आहे तो कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम आहे तो लॉग इन करू शकणार आहे. ही एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले तर लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर याच्या खालीच बघू शकता सेल्फी व्हेरिफिकेशनचा हा नवीन ऑप्शन तुम्हाला भेटलेला आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे. आणि हा जर तुम्ही ऑन केला तर एक गोष्ट मी सांगू शकतो, तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे तो कोणताही व्यक्ती ती लॉग इन करू शकत नाही. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही जर गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली, व्हेरीफाय सेल्फी जर तुम्ही करून ठेवली असेल तुमच्या इंस्टाग्राममध्ये, तर तुम्हाला माहिती आहे तुमचं नेक्स्ट इंस्टाग्राम अकाउंट आहे ते लॉग इन करण्यासाठी सेल्फीची गरज पडणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं तुमच्या चेहऱ्याची जरी ती व्हेरीफाय सेल्फी केली असेल, बघू शकता हा जी की ऑप्शन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर येथून तुम्ही इझिली आहे तुमचं अकाउंट सिलेक्ट करून आहे ती सेल्फी व्हेरीफाय आहे ती करू शकता एकदम सिम्पलमध्ये. याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सेल्फी व्हेरिफिकेशन सेल्फीचा हा ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि इंस्टाग्रामने हा ह्याच्यासाठीच दिला आहे की इंस्टाग्रामचे अकाउंट आहे ते हॅक होत आहेत, याच्यामुळेच हा ऑप्शन दिला आहे. याच्यामुळे मी पहिलीच गोष्ट सांगतो, हा सुद्धा ऑप्शन आहे, ह्याला सुद्धा तुम्ही सेल्फी व्हेरिफिकेशन आहे हा सुद्धा ऑन करून घ्यायचं आहे. कारण की याच्यानंतर तुमची कोणी सुद्धा ते इंस्टाग्राम अकाउंट आहे ते लॉग इन सुद्धा करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. ह्या ज्या की सेटिंग्स आहेत त्या सर्वात इम्पॉर्टंट आहेत. याच्याबरोबर जी की आहे तुम्हाला सांगितलेली ही जी की एक नंबर सुद्धा आहे ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय सेल्फी ह्या जी की इम्पॉर्टंट ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे तो व्यक्ती कोणताही व्यक्ती असो तो लॉग इन सुद्धा इथे करू शकणार नाही. हे सर्वात इम्पॉर्टंट मी सांगितलेलं आहे. ह्या दोन सेटिंग्स आत्ता सध्या इथे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला एक छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट असते की कोणती लिंक आली तर तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. इंस्टाग्रामचा पासवर्ड जो की असतो, जर तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं तर पासवर्ड लगेच चेंज करायचा आहे. चेंज केल्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे की असेल ते कोणीही लॉग इन केलं असेल तर तो लॉग आउट होणार आहे. हे इम्पॉर्टंट गोष्ट असते की चेंज पासवर्डवर क्लिक करायचा आहे. पासवर्ड तुम्ही इथे चेंज करू शकता. जर तुम्हाला चेंज करता येत नसेल तर कमेंट्समध्ये मला सांगा, याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये नक्की आणणार आहे. त्यामुळे ह्या इम्पॉर्टंट तुमच्या जे काही सेटिंग्स इंस्टाग्रामच्या आहेत 2026च्या स्टार्टिंगलाच करून घ्या. व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर बिंदास्त मला इथे कमेंट्समध्ये नक्की विचारा, कारण की मी त्याचा रिप्लाय आहे ते तुम्हाला लगेच आहे ते तुम्हाला देऊन जाईल. काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या डायरेक्ट टेलिग्रामला जॉईन करून घ्या किंवा इंस्टाग्रामची लिंक सुद्धा तुम्हाला बायोमध्ये भेटून जाईल. इंस्टाग्रामला सुद्धा ते आपलं फॉलो करा आणि तेथे मला डायरेक्ट तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मला मेसेज करा. तेथे सुद्धा इथे एकाच मिनिटाच्या आत आहे तो रिप्लाय भेटून जाईल. कारण की व्हॉट्सअप किंवा हे जे आपण जे काही अजून सुद्धा ग्रुप क्रिएट केला नाही याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट 2 ठिकाणी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.